महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंवाद हा कार्यक्रम पार पडला। महसूल मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। विविध संघटना, संस्था आणि सामान्य नागरिकांनी निवेदनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या महसूल मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। सुमारे 850 निवेदने महसूल मंत्र्यांनी स्वीकारली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी जनसंवाद कार्यक्रम घेतला। महसूल मंत्री निवेदन स्वीकारणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली होती। महसूल मंत्र्यांचं आगमन होताच उपस्थित अर्जदार आणि निवेदनं देण्यास आलेल्या नागरिकांची एकच झुंबड उडाली। महसूल मंत्र्यांपर्यंत पोहोचण्याच्या गडबडीत काहीसा गोंधळ निर्माण झाला। मात्र नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी माईक हातात घेत उपस्थितांना संयम राखण्याचं आवाहन केलं। इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आणि संघटनेचं निवेदन स्वीकारल्याशिवाय आपण हलणार नाही असं आश्वस्त केलं। महसूल मंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यात आली होती। टोकनच्या नोंदीनुसार 754 अर्ज आले आहेत। त्याशिवाय थेट आलेल्या अर्जांची संख्या 100वर होती। नामदार बावनकुळे यांनी प्रत्येक निवेदन योग्य पद्धतीनं हाताळलं। प्रत्येक निवेदनावर स्वहस्ते शेरा मारला। ज्या विभागाशी संबंधित तक्रार, अर्ज आणि निवेदन आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देणाऱ्या त्यावर शेरा होता। प्रजासत्ताक संस्थेनं अमेरिकन मिशनची जागा ताब्यात घेण्यासाठी निवेदन दिलं। ई-चलन रद्द करण्यासाठी खासगी बस वाहतूकदार संघटनेनं निवेदन दिलं। महसूल हा प्रशासनाचा मुख्य कणा आहे, त्यामुळे सर्व विभागाशी संबंधित निवेदनं महसूल मंत्र्यांना देण्यात आली। त्यानंतर निवेदन देण्यासाठी कुणीही उपस्थित नाही याची खात्री झाल्यानंतरच नामदार बावनकुळे हे पुढील बैठकीसाठी गेले। महसूल मंत्र्यांच्या जनसंवाद कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, अशोकराव माने, राहुल आवाडे, महापौर रूपाराणी निकम, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, मौसमी चौगुले, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।